आपला मुद्दा होता टार्गेट ऑडियन्स. आत्ताच आपण सगळ्यांची नावं कोण कोण आहेत, कोणकोणत्या सिटी मधून आहेत यांना आपण आता लिहायला लावलं आणि चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची लोकेशनची नावं लिहिली की कोण बारामती मधून आहे, कोण सांगली मधून आहे, कोण वसई मधून आहे, कोण सोलापूर मधून आहे, कोण संभाजीनगर मधून आहे, कोण नवी मुंबई मधून आहेत, ठाण्यामधून आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एवढ्याच ठिकाणावरून लोक आजच्याच सेशनला का आले? प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपल्या समोर आहे. एवढ्याच ठिकाणावरून लोक आपल्याकडे का आले? इतर ठिकाणी ही ऍडव्हर्टाईज का पोहोचली नाही आणि याच लोकांना इथपर्यंत का खेचून आणण्यात आलं? तर याचं पहिलं कारण आहे की राईट ऑडियन्स चूज करता आला पाहिजे. कोणत्या सिटी मधले कोणतं टार्गेट ऑडियन्स आपल्याला करता येईल हे ज्यावेळेला आम्ही अनालिसिस केलं त्यावेळेला अगदी महाराष्ट्रातले सगळे जिल्ह्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज करून बघितल्या. त्या केल्यानंतर त्या त्या जिल्ह्याच्या कॅटेगरी प्रमाणे जास्त प्रतिसाद कुठं मिळू शकतो हे ज्यावेळेला अभ्यास केला गेला त्यावेळेला एक लक्षात आलं की ज्या मेट्रो सिटीज आहेत तिथं डिजिटल मार्केटिंगला चांगलं विचार करणारे, पुढे येणारे, त्याच्यामध्ये सहभाग घेणारे लोक मिळू शकतात. वाईस वर्सा एकदम जो रूरल एरिया आहे त्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे किंवा त्या लोकांना तिकडे पाहायला वेळ नसेल किंवा ते दुर्लक्षित करतात. गरजेची बाब सगळ्यांना आहे, मात्र त्यातल्या पर्टिक्युलर कोणत्या पॅटर्नला किंवा कोणत्या एरियाला आपण पिन करायला पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे. पहिला मुद्दा आहे की आपल्याला टार्गेट ऑडियन्स ठरवताना आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस कोणाला आपण देऊ शकतो. अख्ख्या भारताला गरज आहे, अख्ख्या जगाला गरज आहे, पण मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो का? तर नाही. माझं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो का? नाही. एखाद्या व्यक्तीने जर 200 किलोमीटरवरती सर्व्हिस मागितली तर मी देणार आहे का? जर देणार असाल तर तुम्ही यस म्हणून त्याला टार्गेट करा. पण तिथून येणारे लोक किती आहेत? महाशाळेचं जर प्रॉपर एक्झाम्पल बघितलं तुम्ही तर कॅम्पेनिंगच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत फेसबुक, इन्स्टा आणि व्हायरल केलेल्या पोस्ट पर्यंत लोक आले, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो की जसं तुम्ही स्वतः इथपर्यंत पोहोचला. मग इतर सिटीतले लोक का नाही पोहोचले? तर त्याचं पहिलं कारण आहे की ज्यांना गरज होती तिथपर्यंत आम्ही अगोदर पोहोचलो. कोणत्या एरियामध्ये आपल्याला टार्गेट करायचंय, आपण कुठपर्यंत सर्व्हिस देऊ शकतो आणि त्याच्यासाठीचा पहिला पार्ट एरिया हा आपण डिफाईन केलेला असला पाहिजे. तर टार्गेट ऑडियन्स मधला पहिला पार्ट लिहून घ्या, एरिया. दुसरा पार्ट आहे प्रोफेशन. हा सगळ्यांनाच लागेल असं नाही की पुढच्या लोकांपर्यंत पोहोचताना ते लोक काय करतायत, म्हणजे घरगुती व्यवसाय करतायत, नोकरी करतायत, विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, कोणाला तुम्हाला टार्गेट करायचंय त्याच्यासाठी पहिला पार्ट आहे की त्याचं लोकेशन, की कोणत्या एरियाला तुम्ही पार्ट करणार आहात, टार्गेट करणार आहात. दुसरा पार्ट त्याच्यामध्ये येतो प्रोफेशन, कोणासाठी. तिसरा पार्ट आहे एज, पॉइंट लिहून ठेवायचे. तिसरा पार्ट आहे एज, कोणत्या एज साठी तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट देणार आहात. त्याच्या पुढचा पार्ट काही लोकांना लागेल की तुम्ही मेल साठी सर्व्हिसेस देता का फिमेल साठीच देता, तुमचे प्रॉडक्ट मेल साठी आहेत का फिमेल साठी आहेत का दोघांसाठी आहेत. जर दोघांसाठी असतील तर ते लिहूच नका, हा त्याची गरजच नाही, बोथ. आणि जर स्पेशली तुमचं प्रोडक्ट ओनली फॉर मेन आहे तर ओनली फॉर वुमेन, ओनली फॉर मेन आहे तर ओनली फॉर मॅन. अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवा. जर ते दोघांसाठी असेल तर लिहिण्याची आवश्यकता नाही, ते सर्वांसाठी आहे. बघा कोणकोणते पॉइंट झाले. एक तर पहिली गोष्ट आहे की टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करताना आपल्याला त्याचं लोकेशन, कोणत्या एरियामध्ये आपल्याला जाहिरात करायची आहे, त्याच्यानंतर कोणाला आपल्याला ती जाहिरात दाखवायची आहे, कोणत्या एज ग्रुपला दाखवायची आहे. यामुळं काय होईल, एक तर तुम्हाला
तुमचं टार्गेट जे आहे त्याचं नावच आहे टार्गेट ऑडियन्स, की तुमच्या योग्य ग्राहकांपर्यंत म्हणजे संभाव्य ग्राहक आपण त्याला म्हणूया, यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार. आता संभाव्य ग्राहक याच्यासाठी आपल्याला हे सगळं सेट करणं गरजेचं आहे. जो या फिल्टरच्या चाळणीमध्ये बसेल त्याच्यापर्यंत ऍडव्हर्टाईज आपली गेली पाहिजे, त्याच्यापर्यंतच आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची आहे. उगाचच आपलं प्रॉडक्ट जर लागत नसेल तर अननेसेसरी ज्याला गरज नाहीये त्याच्यासाठी सांगत बसण्यात वेळ घालवायची गरज अजिबात आपल्याला पण नाही. गरज याच्यावरून एक टॉपिक आणि एक खूप मोठं वाक्य माझ्या शाळेत सांगितलं जातं, ते लिहून ठेवा, चाहे उसका टॅटो बना लो. आणि ज्यावेळेला हे वाक्य तुम्हाला कळेल ना मित्रांनो, त्यावेळेला तुम्ही खूप समाधानी व्हाल. काही लोक मार्केटिंग करतात, काही लोक सेल्स करतात, काही लोक प्रॉस्पेक्टिंग करतात. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय, की तुम्ही जाऊन ग्राहकाला माहिती देता आणि मग ग्राहक तुमच्याकडे येतो. मार्केटिंग याचा अर्थ आहे की तुम्ही न जाता माहिती त्याला देता, तो ग्राहक तुमच्यापर्यंत येतो. आणि सेल्स, सेल्सचा हा पार्टच वेगळा आहे. काही लोक सेल्स मार्केटिंग मध्ये घालतात, मार्केटिंग प्रॉस्पेक्टिंग मध्ये घालतात आणि मग सगळा गोंधळ आपल्यालाच कळत नाही आपण नक्की काय करतोय. वस्तू किंवा सेवा देणं आणि पैसे घेणं इज कॉल्ड एज सेल. याच्यापेक्षा सेलला वेगळी डेफिनेशन नाहीये मराठीमध्ये. पण ती वस्तू घेण्यासाठी त्याला मदत करणं, त्याला गाईड करणं, त्याला सिलेक्शन करायला तफावत सांगणं, दोन्ही मधलं चांगलं कोणतं आहे हे त्याला समजून देणं, अवेअरनेस क्रिएट करणं, कम्पेअर करायला त्याला चान्स देणं, वेळ देणं, याला ऍडव्हर्टायझिंग, याला मार्केटिंग म्हणावं. काही लोक जाहिरातीमध्येच प्रॉडक्ट, किंमत आणि QR कोड आणि गुगल पे नंबर पण आजकाल देत आहेत, घ्या आमचं लगेच. अशा पद्धतीनं, अशा चुकीच्या पद्धतीनं, अशा चुकीच्या पद्धतीनं कृपया ऍडव्हर्टाईज करू नये. काय करावं हेही महाशाळा तुम्हाला सांगते आणि काय करू नये हे पण तुम्हाला सांगते. कारण का करू नये, तर मागील 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स बघा. तुम्ही व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून तुम्हाला आलेल्या जाहिरातीमधून किती खरेदी तुम्ही स्वतःसाठी केली, एक. किंवा तुम्ही जर डायरेक्ट प्रॉडक्टची किंमत टाकली असेल, प्रॉडक्ट दाखवलं असेल आणि घ्या म्हटलं असेल, तर तुमच्याकडून किती लोकांनी प्रॉडक्ट घेतलं. कम्पॅरेटिव्हली तुम्ही जेवढा वेळ दिला ना, म्हणजे 6 महिने वेळ दिला, 1 महिना वेळ दिला, 2 महिने वेळ दिले, रोज सकाळी स्टेटस ठेवताय, संध्याकाळी स्टेटस ठेवतात. काही लोक ते इतके स्टेटस ठेवतात की ते स्टेटस संपतच नाहीत 15 मिनिटं तरी. डॉट 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 दिसायला लागतात, एवढे स्टेटस ठेवतात. एवढं बघतं कोण तुमचं? खरंच जे लोक तेवढं सगळं बघत असतील ना, ते तुमचे ग्राहक मला प्रश्नचिन्ह आहेत की नाही. ज्याला एवढा वेळ आहे ना ते तुमचं सगळं बघायला, तो ग्राहकच नाहीये तुमचा, असं माझं म्हणणं आहे. तो टाइमपास वाला माणूस आहे, तो चीप माणूस आहे, तो तुमची फक्त बघतोय तुम्ही काय करताय, तो तुमच्याकडनं खरेदी करत नाही. एवढंच काय, ते फक्त तुमच्या पोस्ट पाहतात, तुमचे स्टेटस पाहिलं का नाही हे तुम्हाला कळतं, पण तो कधी लाईक पण त्याला करत नाही. खरेदी करायचं तर खूप लांब. होतंय का असं तुमच्या बाबतीत? जरा येस किंवा नो कमेंट द्या बरं. की तुम्ही स्टेटस ठेवताय, 300-400 लोक तुमचं स्टेटस बघतायत आणि एकही माणूस त्यातनं तुमच्याकडे येऊन खरेदी करत नाही, किंवा ते प्रमाण फार कमी आहे. होतंय असं? खरं खरं सांगा. महाशाळेमध्ये 2च नियम सांगितले जातात, एक सत्यात राहा आणि दुसरा नियम आहे पहिला विसरू नका. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. मग आता हे लोक आपली ऍडव्हर्टाईज तर बघतात, पोस्ट पण बघतात, मग ते लाईक का नाही करत, ते शेअर का नाही करत, ते आपल्याकडनं परचेस का नाहीत करत? काही बहाद्दर एवढे हुशार आहेत की आपली ऍडव्हर्टाईज बघतात आणि दुसरीकडे जाऊन खरेदी करतात.
होतंय का असं सुद्धा? होतंय का असं सुद्धा? बघा, आपली जाहिरात घेतात आणि शेजाऱ्याच्या दुकानात जाऊन सांगतात, बघ अशी जाहिरात आली आहे आणि त्यांनी 1200 रुपयाला देतो म्हणून सांगितले, तू आता केवढ्याला देणार? मला 1000ला पाहिजे. म्हणजे जाहिरात आपण केली आणि कस्टमर कोणाच्या दारात गेला? दुसऱ्याच्या दारात गेला. चुकलं काय आपलं? आपलं याच्यामध्ये चुकलं काय? जाहिरात केली ही चुकलं का? नाही. जाहिरात चुकीच्या पद्धतीनं केली हे आपलं चुकलंय. आणि त्यामुळे प्रॉपर ऍडव्हर्टायझिंग करणं ही एक कला आहे, हे स्किल आहे. पोस्ट पाठवणं म्हणजे जाहिरात करणं नाहीये. व्हिडिओ पाठवणं म्हणजे जाहिरात करणं नाहीये. काहीतरी लिहिलं, कोणाचं तरी कॉपी पेस्ट केलं, तुम्ही इतरांसाठी पाठवलं म्हणजे जाहिरात नाहीये. नक्की जाहिरात कशी करायला पाहिजे हे प्रॉपर काही गोष्टी या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. त्याचं सॅम्पल मिळणार आहेत. सगळं तर 2-3 दिवसात शिकवणं खरंच इतक्या कमी वेळाचं ते काम नाहीये. कारण तुम्हाला मराठीतून शिकवायचंय, हाताला धरून शिकवायचंय, त्याच्यासाठी ऍप्लिकेशन्स द्यायचे. ते ऍप्लिकेशन सगळे तुम्हाला आले पाहिजे. सपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे. हे सगळी सिस्टीम करण्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार केलेली आहे आणि याच्यासाठी खूप छान असा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलाय. गेल्या 3 आठवडे दर शनिवार रविवार तुम्हाला याच्या माध्यमातून फ्री ट्रेनिंग दिलं जात आहे. आणि ते फ्री जरी असेल तरी सुद्धा ते किती मौल्यवान आहे याचे अभिप्राय जे उपस्थित होते त्या सगळ्यांनी या ग्रुपमध्ये दिलेले आहेत. आणि तुम्ही ते पाहताय की अरे बापरे, एवढ्या गोष्टी आम्हाला पेडमध्ये पण कधी मिळाल्या नाहीत, ते महाशाळा का फ्री मध्ये देते. तर महाशाळेचं एक मिशन आहे मित्रांनो, की मराठी उद्योजकाला आपल्याला ऑटो पायलटच्या बिझनेस पर्यंत घेऊन जायचंय, की त्याच्याशिवाय तो बिझनेस चालला पाहिजे. बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. म्हणजे आपल्याशिवाय आपला बिझनेस हा चालला पाहिजे. आणि कमर्शियल प्रॉफिटेबल म्हटलेलं आहे, ऑर्गनायझेशन म्हटलेलं आहे. म्हणजे काय? व्यावसायिक उत्पन्न म्हणजे नफा मिळवून देणारी जर संस्था आपण चालवत असू, कसं म्हटलेलं आहे? व्यावसायिक नफा मिळवून देणारी संस्था. संस्था एकट्याची नसते, दोघाची नसते, त्याच्यामध्ये 4 लोक तरी, 5 लोक तरी, 10 लोक तरी असतात. आणि मग त्याला आपण बिझनेस म्हणावं आणि तो आपल्याला आपल्याशिवाय चालवता आला पाहिजे. इज कॉल्ड एज ऑटो पायलट. काही लोकांना ही कवी कल्पना वाटेल, काही लोकांना हे स्वप्नवत वाटेल की असं कुठं आपल्याशिवाय आपला बिझनेस चालू शकतो का? थोडं डिजिटल मार्केटिंग बाजूला राहू देत. मला सांगा, आपण व्यवसाय करायलाच का आलो? आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं, आपल्यात दमक होती, एक मनगटात नॅट होतं, मी करू शकतो, मला अनुभव आहे आणि मला करायचंय. सुरुवात आपल्या पहिल्या दिवसाची जर बघितली तर खिशात 100 रुपये नसताना सुद्धा फक्त विचार आला की मला बिझनेस करायचा आहे. आणि ते दिवस तुम्ही आठवा की तुम्ही जुगाड केलं, ऍडजस्टमेंट केली, इकडून तिकडून गोळाबेरीज केली, मित्रांना बोलवलं, मैत्रिणीला बोलवलं, घरातल्या जवळच्या लोकांना तुम्ही हक्काचं बोलवलं, बायकोकडून काही मदत घेतली, शेजाऱ्यांकडून काही ऍडजस्टमेंट केली आणि तुम्ही ते सुरू केलं. चालूही झालं, चांगलंही चाललंय. पण मध्ये आधे अपडाऊन्स हे राहतात, जीवनात राहतात, बिझनेसमध्ये राहतात, सगळीकडे राहतात. त्याला तुम्ही फेस करताय. आणि आता जग 5G होत चाललंय. याच्यासाठी आपल्याला या लेवलला जावं लागेल की कस्टमरला त्याच्या हातामध्ये चॉईस आहे. तो म्हणतो नियर बाय मी कोणतं दुकान मला मिळेल, आणि त्याच्या मोबाईलमध्ये आपण असू तर तो आपल्याला सिलेक्ट करेल, कारण त्याच्याकडे चॉईस आहे, त्याच्याकडं हातामध्ये चॉईस आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जी एबीसीडी आहे ना, ए फॉर आपण आहोत, आणि बी आणि सी आणि डी. तर तो जो सी आहे ना, सी, बी फॉर काय? बर्थ डेट. आणि डी फॉर डेथ. बी टू डी याच्यामध्ये काय आहे? सी आहे. सी, सी म्हणजे काय आहे? चॉईस आहे. आणि ती चॉईस आपल्या हातात नाहीये, त्या कस्टमरच्या हातात आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे गोष्टी लागणाऱ्या आहेत
या सगळ्यांची चॉईस म्हणजे त्याच्याकडे असणारी एबीसीडी जर म्हटलं तर तो चॉईस त्याच्या हातात आहे आणि तो चॉईस आता स्मार्ट झालाय. त्याच्या मोबाईल मध्ये तो क्लिक करतोय. तो निवडू शकतो की कोणाची सर्व्हिस मला पाहिजे, कोणाचं प्रॉडक्ट मला पाहिजे. मग आता मला सांगा की आपला नंबर जर हजारो लोकांच्या मोबाईल मध्ये असेल, आपली मिनी वेबसाईट किंवा आपली वेबसाईट हजारो लोकांच्या मोबाईल मध्ये असेल, आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देण्याची संपूर्ण यंत्रणा ही त्याच्यापर्यंत पोहोचलेली असेल, तर तो नक्कीच आपल्याला चॉईस करेल. प्रॉडक्ट नाही घेणार. पहिली स्टेप आहे, तो चॉईस तरी करेल. तो माहिती घेईल, लागतंय की नाही ते बघेल आणि मग त्याची निवड करेल. ग्राहक दोनच प्रकारे आपल्याकडे येतो, तेवढी दोनच कारण योग्य आहेत. बाकी कोणतीही कारण जर तो सांगत असेल, मी हिला विचारतो, ती म्हणते मी ह्यांना विचारते, तर तसलं काही नसतंय. एवढा आज्ञाधारक सगळे असते तर जग कुठं रामराज्य मागं चाललं असतं. हे कारण आहे आपल्याला सांगायचं, आपल्याला क्लोज करायचं. आपण डील क्लोज करायला गेलोय तर डील क्लोज होत नाही, आपणच क्लोज होतो. सगळी माहिती आपण वेळेत देतो, डेमो देतो, प्रॉडक्ट दाखवतो, सगळं त्यांना अगदी फॉर्म भरून घेईपर्यंत काहीच नसतं. आणि ज्यावेळेला पैसे द्यायची वेळ येते ना, त्यावेळेला मात्र तिथं ते मोठा स्पीड ब्रेकर लावतात आणि थांबा म्हणतात, स्टॉप. का असं होतं? का असं होतं? अशा पद्धतीनं का होतं? आपण डील क्लोज करायला जातो आणि आपणच क्लोज होऊन येतो. तर आपल्याला या दोन गोष्टी जर माहित असत्या अगोदर तर कदाचित असं झालं नसतं. तर त्या गोष्टी दोन लिहून ठेवा. पहिली गोष्ट आहे, ग्राहकाला गरज असेल तर तो ती वस्तू घेणार आहे. बघा, ग्राहकाला जर गरज असेल तर तो ती वस्तू घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जर ग्राहकाला ती गोष्ट आवडली असेल म्हणजे आवड, तर तो ती गोष्ट घेणार आहे. आवडल्यानंतर बघा ना, आपण काही घरी फोन करत नाही, अगं ते आणू का मी म्हणून. आपण आवडलं की घेतो आणि निघतो ना. गरज आहे, ते उद्याच्याला मला सकाळी लागणार आहे, त्याच्यासाठी फोन करण्याची गरज पडते मला की मी घेऊ का नको, आणू का नको. गरज आहे, आपण घेणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी कारणं आहेत ना, ती वेगळी आहेत. त्याची उपकारणं खूप सारी आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, आपल्याला दोनच कारणं बघायची आहेत. एक पहिलं कारण आहे गरज, दुसरं कारण आहे आवड. या दोनच टॉपिक प्रमाणे, या दोनच गोष्टीप्रमाणे आपला संभाव्य ग्राहक वस्तू घेणार आहे किंवा सर्व्हिस घेणार आहे. या व्यतिरिक्त तो जे काही सांगत असेल, ती सगळी कारणं अगदी जास्त प्रमाणामध्ये खोटी आहेत, चुकीची आहेत किंवा ती लबाडीची आहेत. आता आपण सावध असणं गरजेचं आहे. त्याला जर गरज असेल ना, तर तो तुमच्या मागे येईल ना. आठवा तुम्ही, तुम्हाला एखाद्याने रात्री पण दार उघडायला लावलेलं आहे. नाही नाही, मला ते पाहिजे, आत्ता पाहिजे, मला आत्ता जायचंय उद्याच्या सकाळी गावाला, आत्ता मला ते द्या. ती त्यावेळेला त्याची प्रचंड मोठी गरज होती की मला ते आत्ताच पाहिजे. आणि आवडलं असल्यानंतर तो एक काय दोन घेऊन गेलेला आहे. गरज नव्हती त्याला, पण ते आवडलं होतं, तो घेऊन गेला. हे पण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून एवढ्या दोनच बाबींमध्ये तो हे पार्ट कंप्लीट करतो. आता जे नव्यानं आताच्या ग्रुपमध्ये आलेले असतील फेसबुकच्या माध्यमातून, या लोकांना ही माहिती कळतेय का बघा. हे स्पीड तुम्हाला योग्य वाटतंय का बघा. आणि तुम्हाला मी जे जे काही गोष्टी लिहायला लावतोय किंवा जे सांगतोय ते तुम्हाला पचतंय का, का ते ओव्हर होत आहे, का ते खूपच बेसिक चाललंय सर, काय आम्हाला हे सगळंच माहिती आहे, अशी काय अवस्था आहे का. मार्क देऊ शकता तुम्ही आत्ताचा जो काही टॉपिक तुम्हाला मी देतोय. कारण या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याकडं जी आत्ता संख्या आहे ती एका वर्गातली नाही आहे, एका गावातली नाही आहे, एका प्रोफेशन मधली नाही आहे. त्यामुळे मला सगळ्यांना एकत्र घेऊन जर पुढे जायचं असेल तर तुमच्या वयाचा, तुमच्या नॉलेजचा, तुमच्या गरजेचा, तुमच्या आवडीचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे थोडंसं काही लोकांना वाटेल की सर फारच बेसिक चाललेत का, तर आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय. काही लोकांना वाटेल की ऍडव्हान्स चाललंय का, तर तुम्ही मागे राहू नका, तुम्ही सुद्धा बरोबर
चला, कारण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. यासाठी एक मी तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करतोय, कारण काही गिफ्ट तुम्हाला आज मला द्यायचे, काही गोष्टी तुम्हाला आता मला शेअर करायच्या आहेत. यासाठी मी ग्रुपची लिंक आपल्या चॅटबॉक्स मध्ये टाकतोय. त्याला क्लिक करून जे लोक वेबिनारला आले होते यांच्यासाठीच ते गिफ्ट दिलं जाणार आहे. कारण जे लोक वेबिनारला आलेच नाही त्यांना ते कळणार पण नाही आणि त्यांना ते देऊन त्याचा उपयोग होत नाही. ते नंतर परत विचारतात की व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळतील का. हा, व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळतील, पण तुम्ही करणार आहे काय त्याचं? युट्यूब वरती ढीक पडलाय वेबिनारचा, आपण बघतो का त्याच्यातून? करतो का त्याच्याप्रमाणे कृती? ज्ञानेश्वरी घरी आणून ठेवलेली किती दिवस झालं, पण वाचन किती वेळा झालंय, पारायण किती वेळा केलं? माऊली सांगतात एक तरी ओवी अनुभवावी, आणि आपण म्हणतो माझा कंटेंट चोरू नये, खाली लिहिलेलं असतं. असो, मी तुम्हाला एक ग्रुपची लिंक शेअर करतो. त्या ग्रुपच्या लिंकला क्लिक करून जे लोक आता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओ.